गुड मॉर्निंग. तर आज आहे बाप्पाचं विसर्जन. आजचा शेवटचा दिवस आहे की बाप्पा आपल्याकडे आहेत. सो मी सकाळी उठले होते. त्यानंतरनं मी पहिल्यांदा काढली रांगोळी बाप्पाच्या विसर्जनाची. त्यानंतरनं बनवला होता पूर्ण स्वयंपाक, पूर्ण जेवण बाप्पाला नैवेद्यासाठी आणि 51 उकडीच्या मोदकांचा नैवेद्य बाप्पासाठी. सो मी त्यानंतर बाप्पाला नैवेद्य दाखवला, बाप्पाची आरती केली, सगळ्यांना प्रसाद दिला. त्यानंतरनं बाप्पाच्या विसर्जनाची वेळ आली. आम्ही सगळेजण गेलो होतो. आमचा बाप्पा आणि मामाचा बाप्पा आम्ही दरवर्षी सोबत विसर्जन करतो, त्यामुळे आम्ही सगळे सोबत गेलो होतो. बाप्पाला बोलत होतो पुढच्या वर्षी लवकर या. त्यानंतर बाप्पाची आरती केली आणि फायनली तो क्षण आला की बाप्पाचं आता विसर्जन करायचं. सो मामा आणि माझा भाऊ बाप्पा घेऊन चालले होते आणि ते व्हिडिओ काढून देत नव्हते, तरीसुद्धा मी व्हिडिओ काढला. सो बाप्पा फायनली त्यांच्या गावाला गेले आणि आता पुढच्या वर्षी ते कधी येत आहेत याची उत्सुकता आहे. त्यानंतर आम्ही गेलो होतो सिटीमध्ये. बऱ्याच ठिकाणी ढोलताशासुद्धा होते आणि बऱ्याच ठिकाणी DJ-सुद्धा होते. विसर्जनाच्या दिवशी तर DJ सगळ्यांनाच हवासा वाटतो, कारण की तो एक शो नसतो, ती एक मेमरीज बनते आणि डान्स करण्यासाठी सगळ्यांनाच खूप जास्त आवडतं. सो खूप जास्त गर्दी होती. त्यानंतर मी खाल्ला डोसा. त्यानंतर मी पिला चहा. चहाशिवाय तर माझा दिवस अपूर्ण आहे. सो रात्री 12पर्यंत तर सगळे DJ ऑलमोस्ट बंद झाले होते, तरीसुद्धा रस्त्यावर खूप जास्त ट्रॅफिक होतं. स्वारगेटचा बस स्टॉप चेंज झाल्यामुळे तर जास्त ट्रॅफिक होतं. त्यानंतर मी आले होते घरी. मग आज रिकामा होता. सो गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा होता माझा आजचा दिवस. भेटूयात उद्याच्या ब्लॉग.